नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण खूप महत्त्वाची अशी किचन टिप्स बघणार आहोत. आता आपण बटाटे हे भरपूर प्रमाणामध्ये घरात आणून ठेवतो आणि हा बटाटे घरात आणल्यानंतर काही दिवसातच याला मोड यायला लागतात आणि हे बटाटे खराब होतात. तर हे बटाटे खराब होऊ नये म्हणून काय करायचं, आता हे बटाटे आपण स्टोअर कसे करून ठेवायचे आहे. आता हे बटाटे आपण एका टोपलीमध्ये स्टोअर करत असतो, पण मग आता काय करायचं, या टोपलीमध्ये आता आपण त्यामधला एक बटाटा घ्यायचा आणि त्याचे 2 तुकडे असे करायचे आहेत आणि त्यातला अर्धा बटाटा आपल्याला खाली ठेवायचा आहे आणि हे सर्व बटाटे त्यावर टाकून घ्यायचे आहेत बघा. तर अशा पद्धतीने अर्धा बटाटा ठेवल्यानंतर आपण ते अर्धे बटाटे त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि नंतर आपण अर्धा बटाटा परत मध्यभागी ठेवायचा आणि त्याच्यावर सर्व बटाटे टाकायचे आहेत. तर बघा अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने आपण हे स्टोअर करून ठेवायचे आहेत. आणि माझ्याकडे अजून अर्धा होता तर तो वरती मी ठेवलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण हे बटाटे, चिरलेले बटाटे या बटाट्यांमध्ये टाकून ठेवायचे आहेत आणि त्याच्यात झाकण लावून ठेवायचे. हे बटाटे 6 महिनेसुद्धा राहिले तरी बिलकुलही त्याला मोड येत नाही आणि खराब होत नाही. टिप आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि आता माझी दुसरी टिप आहे की आपण आता भांडे तांब्या पितळाचे भांडे आपण घासतो, तर काय करायचं, आपले हात पण खराब होतात आणि लवकर हे भांडे निघत पण नाही. मग काय करायचं, आपण 2 चमचे मी या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये 1.5 चमचा पितांबरी टाकलेली आहे, पितांबरी पावडर. आणि हिवाळ्यामध्ये आपले हात तांब्याचे भांडे घासले की हात अगदी खराब असे रखरखीत हात होतात. तर मग अशा पद्धतीने जर घातले तर आपले हात घासले तर आपले हातसुद्धा अगदी सॉफ्ट असे राहतात आणि भांडेसुद्धा पटकन निघतात. आणि यामध्ये आपल्याला आता एक लिंबू पिळून घ्यायचं आहे. या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 चमचा पितांबरी घेतली आहे आणि त्याच्यावर 1 लिंबू मी पिळून घेतलेला आहे. आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेऊया. आता हे सर्व मिश्रण एकत्र करायचं आणि तर बघा अशा पद्धतीने गव्हाचं पीठ, पितांबरी आणि लिंबू आपण एकत्र करून घ्यायचं आहे. तर असं जर आपण पावडर तयार केली तर आपले हातसुद्धा अगदी सॉफ्ट राहतात आणि भांडेसुद्धा अगदी पटकन असे निघतात. तर बघा आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते. आता हे मी ठेवून दिलेले भांडे काढलेले आहेत. हे भांडे वापरत नाही आम्ही, याला जवळजवळ 2 वर्षापासून ठेवलेलं आहे. तर आता हे भांडे मी तुम्हाला घासून दाखवते. अगदी आपल्याला कोणत्याही प्रकारचा जोर याला लावावा लागत नाही, अगदी आल्हाद असं याच्यावर आपल्याला हे मिश्रण लावून घ्यायचं आहे फक्त. तर बघा अशा पद्धतीने आपण हे मिश्रण सर्व भांड्यांना लावून घेऊया. अशा पद्धतीने बघा आता हे सर्व मिश्रण तुम्हाला दाखवते. घासता घासताच याचे आपल्या भांड्याचं सर्व काळेपणा निघून जातो. हे बघ सर्व काळेपणा त्या कणकेमुळं पटकन निघून जातो. तर बघा तुम्हाला दाखवते आता हे सर्व मी मिश्रण भांड्यांना लावून घासून दाखवते. आता बघा लावता लावताच हे भांडे अगदी क्लीन आणि अगदी बिलकुलही जोर मी देत नाही, फक्त आल्हाद त्याच्यावर हे मिश्रण आपल्याला लावून घ्यायचं आहे. आता भरपूर जणींचे हात दुखतात, मनगट दुखते, मग हे भांडे आपले घासायला थोडासा प्रॉब्लेम येतो. पण मग अशा पद्धतीने जर आपण हे मिश्रण लावून घेतलं तर बिलकुलही त्रास होत नाही आणि भांडे पटकन असे हे मिश्रण आणि भांडे निघतात. तर बघा मैत्रिणींनो, आपण आता हे मिश्रण या भांड्यांना लावून तुम्हाला मी स्वच्छ असं पाण्याने धुवून पण दाखवते. आणि हे धुतल्यानंतर याला फक्त आपण साबणाचा एक हात फिरवून घ्यायचा आहे की जेणेकरून त्याला डाग परत पडू नये म्हणून. तर बघा आता हे भांडं तर खूपच खराब झालेलं आहे. जवळजवळ 2 वर्षापासून ते घरामध्ये न वापरतं भांडं असल्यामुळं ते घासलंही जात नाही. तर तुम्हाला हे मी ते सुद्धा तामान आणि गडवा दोन्ही पण मी तुम्हाला घासून दाखवत आहे बघा. तर अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण लावून घ्यायचं आणि नंतर त्याला घासणीने आपल्याला हात फिरवायचा आहे. फक्त त्याला आल्हाद त्याच्यावर घासणी फिरवून घ्यायची आहे. फक्त हे लावून घ्यायचं आणि घासणीने
घासून घ्यायचं आहे. अगदी स्वच्छ असे लावता लावताच हे भांडे क्लीन व्हायला लागतात ते मिश्रण. तर चला तुम्हाला आता मी हे घासून स्वच्छ करून दाखवते. अगदी अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण आपल्याला फक्त लावून घ्यायचं आहे आणि 2-3 मिनटं थांबायचं आणि एका घासणीने त्याला फक्त आपल्याला घासून घ्यायचं आहे. तर बघा आपलं हे घासून झालेलं आहे. मी स्वच्छ पुसूनही ठेवलं आहे आणि हातसुद्धा अगदी सॉफ्ट जशीची तशी आपले हात पण राहतात आणि भांडेसुद्धा अगदी पटकन असे क्लीन होतात. तर बघा मैत्रिणी, तुम्हाला ही टिप कशी वाटली, आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग आता आपण बघा हे भांडे अगदी स्वच्छ असे निघालेले आहे बघा दोन्ही साईडने. आणि ताटली तर इतकी खराब झालेली होती, ती ताटलीसुद्धा अगदी कोणत्याही प्रकारचा जोर न लावता ही ताटली अगदी क्लीन झालेली आहे. चला आता तिसरी टिप बघूया. आता आपण हँडवॉशचं 1 लिटरचं पाऊच आणतो आणि ते नंतर आपण रिफिल करून घेतो छोट्या बाटल्यांमध्ये. आणि त्यानंतर काय करायचं, आता हे रिफिल केल्यानंतर मोकळं पाऊच असतं, त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घेतलेलं आहे मी. आणि हे आपण खळबळून एका स्प्रे बाटलीमध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे. आता हे सर्व पाऊच आपल्याला स्वच्छ धुवून त्यामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून आपलं हँडवॉश पण वाया जात नाही ना आपलं. आता काय करायचं, ते स्प्रे बाटलीमध्ये टाकल्यानंतर आता आपण कोणतं फिनेल वापरतो, आपण जे फिनेल वापरतो ते फिनेल घ्यायचं. तर बघा अशा पद्धतीने मी फिनेल घेतलेलं आहे ना. तर या फिनेलचं फक्त 1 बूज भरून फिनेल आपल्याला त्या स्प्रे बाटलीमध्ये टाकून घ्यायचं आहे. थोडं आता मी 1 बूज भरूनच घेतलेलं आहे आणि आपण या बाटलीमध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि नंतर हे मिश्रण आपण मिक्स करून घेऊया. चला तर मग आपण आता हे मिश्रण मिक्स करून घेऊया. आता याला झाकण लावून घ्यायचं आहे स्प्रे बाटलीला आपल्याला आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता हे मिश्रण आपण किचन ओटा क्लीन करण्यासाठी वापरायचं आहे. तर हे जर मिश्रण आपण वापरलं तर ओट्यावर एकही झुरळ राहत नाही, मुंगी राहत नाही, माशा राहत नाही. आपण जेव्हा आपण किचन ओट्यावर काम करतो त्यावेळेस हे फक्त स्प्रे करायचं आणि एक कपडा मारून घ्यायचा. या फिनेलच्या वासामुळे एकसुद्धा झुरळ आपल्या घरामध्ये राहत नाही. आता लहान मुलं असतात त्याच्यामुळं आपल्याला औषधसुद्धा मारता येत नाही. त्यामुळं अशा पद्धतीने जर आपण फिनेल तर आपण घरामध्ये वापरतच असतो, पण या फिनेल स्प्रे बॉटल टाकल्यामुळं आपण जेव्हा स्प्रे करू तेव्हा त्या वासामुळं एकही झुरळ आपल्या घरामध्ये राहत नाही आणि मुंग्या होत नाही आणि माशा पण येत नाही आणि आपलं हँडवॉशचं सुद्धा पाऊचचा वापर होतो.